ना मोठी ऑर्डर आलेली आहे आपल्याला। हे बघा इथे तुम्ही बघताय मटन आहे, मटन मॅरिनेशन केलेलं आहे। इथे चिकन आणि इथे 1 किलो कोलंबी म्हणजे 4 प्लेट आणि इथे काय वाटर बनवले पण आहे बघा, हे बघा स्टीम पण आहे आणि निवटे पण आहेत आणि बोंबील आणि आता हे वाटण करते चिकन आणि उल्वे मधूनच ऑर्डर आलेली आहे आणि फर्स्ट मंथ एनिव्हर्सरी आहे त्यांची। तर नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो आज ना आम्हाला मस्तपैकी ऑर्डर आलेले आहेत। तर उल्वेमधनं एक ऑर्डर आले, एक कुर्ल्यावरनं आले आणि एक आहे ना ऑर्डर आपल्याला उल्वेमध्ये आता द्यायची आहे ना कोलंबी आपले हलवा करी द्यायची 12:30 वाजता आणि दुसरी एक आहे ती मुंबई मधलीच आहेत पण ताईंना ते म्हणजे ते त्यांची पूर्ण फॅमिली ना कुठेतरी लोणावळा साईडला फिरायला गेलेत तर ते अगोदरच ऑर्डर देऊन ठेवली आणि दुपारच्या टायमिंगला आपल्याकडनं ते ऑर्डर कलेक्ट करतील ना आणि घेऊन जातील। तर चला मित्रांनो कंटिन्यू आता मी ब्लॉगला करतो सुरुवात। त्याच अगोदर आता मार्केटमधनं जस्ट म्हणजे मासली बिसली साफ करून आंघोळ वगैरे केली आणि आता मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता इंट्रो शूट करतोय। तर चला आता मार्केटमधनं कोणकोणती मासली आणली ती तुम्हाला एकदा मी दाखवतो। हे बघा मार्केटमधनं मस्तपैकी ऑयस्टर आणलेले आहेत ज्याला आपण कालवं बोलतोय, मस्त फ्राय करायचे आहेत। आणि बघा इकडे तुम्ही बघताय हलवा पण मस्त कट केलाय बघा, मी इथे हलवा कट केलेला आहे, इथे पॉम्पलेट फ्राय आहेत 2 आणि पुन्हा कोलंबी भात आहे आणि कोलंबी फ्राय आहे। तर या टोटल 5 रेसिपी आता स्नेहाला रेडी करायचे आहेत ना स्नेहा? आणि या 5 रेसिपी रेडी होण्यासाठी किती टाइम लागेल? कमीत कमी 1.5 तास तरी लागेल। आता 1.5 तासामध्ये ह्या 5 रेसिपी कंप्लीट करणार आहे। तर चला कंटिन्यू। हे बघा सर्वात पहिले ना स्नेहा हलवा करी बनवते, मस्त पैकी मार्केट मधनं फ्रेश घेऊन आलो होतो ना। मस्त पैकी हलवा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बघा हलवा करी होईपर्यंत स्नेहा पॉम्पलेट मस्त पैकी आणि कोलंबी मॅरिनेशन करून घेते ना। तर हे बघा आता उल्वे मधली जी हलवा करीची रेसिपी आहे ना, म्हणजे जी ऑर्डर केली होती ताईने ती आपण द्यायला जाऊया। तोपर्यंत स्नेहा बाकीच्या रेसिपी रेडी करणार ना। तर चला कंटिन्यू करा। तर आता आपण उल्वेमध्ये आहोत आणि या काकी आहेत, नमस्कार। तर आपल्याकडनं हलवा करी सांगितली होती आणि जेव्हा तुम्ही हा फूड टेस्ट करणार ना तेव्हा नक्की सांगा कसं झालं। चला थँक्यू। पुन्हा देऊ आम्ही ऑर्डर? हो हो पुन्हा वरती याल का तुम्ही? हो येणार मला पहिला माहित नव्हतं, आता मला आठवलं। चला थँक्यू, सांगा नक्की कसं झालं। ऑर्डर देऊन येता स्नेहाने सर्व ऑर्डर रेडी केलेले आहेत। हा कोलंबी भात आहे, पॉम्पलेट फ्राय, इथे पण तुम्ही बघताय पॉम्पलेट फ्राय, इथे कालवा फ्राय बघताय तुम्ही आणि बघा ही कोलंबी फ्राय। तर सर्व डिशेस रेडी झालेले आहेत। तर चला पटकन डिलिव्हर करून येऊया। फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलो होती। ही तुमची ऑर्डर। हाय हाय, थांब सानूनी तुझ्यासाठी खाऊ दिलंय, ठीक आहे थँक्यू वेलकम। चला दादा चालू होते तुमचाच व्हिडिओ चालू होता। अच्छा आज अपलोड केलं 1 वाजता बरोबर, तेच आता आई बघत होती। अच्छा चला दादा थँक्यू, चल बाय। दुसरी ऑर्डर आपल्याला द्यायची तर हे बघा हे दादा ताई नमस्कार, कसे आहेत सर्व? तर लोणावळ्याला गेले होते ना तुम्ही? तर आता घरी जाता आपल्याकडनं ऑर्डर केलं होतं फूड, तर हे फूड आणि 1.5 किलो मसाला आणि जे तुम्ही पॉम्पलेट 3 सांगितलेले आहे, आणखीन कोलंबी सांगितलेले आहे। जेव्हा तुम्ही फूड टेस्ट करणार आहात तेव्हा आम्हाला फीडबॅक नक्की द्या कसं झालं आहे ते। आणि थँक्यू सो मच, खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून
आणि असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या. थँक्यू 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 छोटीला थँक्यू सांगूसाठी खाऊ. थँक्यू आणि आरामात जावा. तर फायनली आता आपण ऑर्डर दिलेली आहे आणि निघालेले आहेत. चला चला आरामात जावा. तर चला आता आपण पण घरी जाऊया. सुरमईची साईज मोठी आहे त्याच्यामुळे आमच्याजवळ आता काय ठेवण्यासाठी नाही तर आपल्याजवळ बघा हे आणलेले ना फॉईल Foil. कंटेंट हा हा. तर आता स्नेहाने ते बघा कसे गेले ते याच्यामध्ये ठेवणार ऍडजस्ट करून देतोय आता. पण आम्ही आज जाऊ आणि हाणू ना मोठ्या अशी साईज साठी सुरमईसाठी. हा आता कसं आपण एक अजून याच्या वरती ठेवणार आणि मग फॉईल पेपरनी पॅक करणार. बटर या ताई आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. तर ताईने आपल्याकडनं ऑर्डर केले होते 2 सुरमई प्रॉन्स ना आणखीन करी सुरमई करी. तर तुम्हाला दिले आणि फूड टेस्ट केल्यानं नक्की सांगा कसं झालं नक्की, ते. नक्की. आणि थँक्यू सो मच. थँक्यू आणि तुमच्या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आता आपण घरी आलो आणि आता ना मोठी ऑर्डर आलेली आहे आपल्याला. हे बघा इथे तुम्ही बघताय मटन आहे. मटन मॅरिनेशन केलेलं आहे. इथे चिकन आणि इथे 1 किलो कोलंबी म्हणजे 4 प्लेट आणि इथे काय वाटण बनवले. पण आहे बघा. हे खूप बघा सारं स्टीम काय पण काय. आहे आणि निवटे पण आहेत आणि बोंबील आणि आता हे वाटण करते चिकन आणि उलवे मधूनच ऑर्डर आलेली आहे आणि फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरी आहे त्यांची. तर बनवल्यावरनं ताई आली आणि त्यांनी तिचे तुमच्यासाठी सांगूसाठी तुमच्यासाठी. कारण मी जेव्हा पण लोणावळा जाते ना यांना बोलते पण याही मला एकदा लास्ट टाइम घेतला नव्हता आठवते ना. मला चल पुढे घेऊया आता दुकानच संपले. बघ ना आपोआप आली ना तुझ्या जवळच. थँक्यू सो मच ताई आणि आई. थँक्यू सो मच. आता मला टाइम होते आता पटापट करूया आपण. हा चालेल चालेल थँक्यू. चल. आता हे बघा स्नेहा इथे चिकन बनवायला सुरुवात करते ना. आता तोपर्यंत मी काय करते इथे बघा तुम्ही इथे बोंबील बघताय आणि निवट्या या मी साफ करून घेतोय अशा प्रकारे फ्राय करण्यासाठी. आणि तोपर्यंत स्नेहा इथे चिकन बनवून घेते. आज जास्त फ्रायचे आहेत ना ऑर्डर. काय बघा आता किती आहे. आता 2 तास जाणार आहे. तर हे बघा इथे मस्तपैकी मी बोंबील फ्राय करण्यासाठी साफ केलेले आहेत. इथे निवट्या तुम्ही बघताय. अरे बघा इथे आता स्नेहा माकुल टाकते रेसिपी मध्ये. आणि याच्यामध्ये चिकन बनते. तिथे कोलंबी अर्धी बनलेली आहे अर्धी बाकी आहे. मस्तपैकी मिक्स करून घेते माकुलला मसाल्यामध्ये. आणि बघा आता हे चिकन तुम्ही बघताय किती टाइम लागेल चिकनला तरी पण. आता झालेलं आहे ऑलमोस्ट बघा. झालेलं आहे का. तर चिकन पण झालंय. तिथे अर्धी कोलंबी झाली. माकुल ठेवलेलं आहे. मटन झालेलं आहे आणि अर्धी कोलंबी बाकी आहे आणि बोंबील फ्राय बाकी आहे. आणि इथे तुम्ही निवट्या बघताय. निवट्या बाकी आहेत ना. म्हणजे 1 2 आणि 3 आणि कोलंबी अर्धी म्हणजे 4 रेसिपी बाकी आहेत. तर फायनली चिकन झालेलं आहे. आणि बघा इथे तुम्ही मटन बघताय. शिजलंय ना. ओके तर मटन पण झालेलं आहे. तर हे बघा आता इथे स्नेहाने बोंबील मस्तपैकी मॅरिनेशनसाठी ठेवलेले आहेत आणि इथे निवट्या पण आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते. आता 15-15 मिनिटं ठेवणार ना. हे बघा इथे कोलंबी झालेली आहे अर्धी आणि इथे तुम्ही बघताय माकुल लजीज. आणि इथे थोडी आता बाकी राहिलेली आहे कोलंबी. ही कोलंबी झाल्यावरती इथे बोंबील फ्राय करणार आहे आणि निवट्या फ्राय ना दोन्ही साईडला. आता इथे काय करणार आहे. आता इथे आपण निवट्या किंवा बोंबील घेऊया.
हे बघा मित्रांनो, शेवटची ऑर्डर फायनली स्नेहाने रेडी केलेली आहे. बघा किती डिश आहेत. इथे तुम्ही बघताय माकुल आणि इथे तुम्ही बघताय 4 कोलंबी फ्राय. 4 प्लेट मध्ये 1 किलो कोलंबी लागलेली आहे आणि 1 किलो कोलंबीची ऑर्डर होती आपली फ्रायची. आणि इथे तुम्ही मड स्किफर बघताय, ज्याला आपण आगरी कोली भाषेत बोलतो निवट्या. आणि इथे तुम्ही बोंबील बघताय आणि इथे तुम्ही बघताय मटण आणि इथे तुम्ही बघताय चिकन. तर फायनली सर्व डिशेस स्नेहाने कंप्लीट केलेले आहेत. शेवटची ऑर्डर आपण, हे दादा आहेत, विकी दादा. नमस्कार दादा. नमस्कार. तर दादाने आपल्याला खूप मोठी ऑर्डर दिली आणि हा दादाचं लग्नाला आता 1 महिना झाले कंप्लीट. तर सेलिब्रेशन करणार आहेत 1 महिना झालाय म्हणून. आणि दादा तुला आणि ताईला माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडनं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच दादा, तुम्ही आम्हाला ऑर्डर दिलीत. वेलकम. हा बाबूसाठी. अच्छा, सानूसाठी चॉकलेट पण दिले. आणि थँक्यू सो मच दादा, तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली. खरंच तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली ना, एक प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. आणि जेव्हा तुम्ही आता हे जेवणार तेव्हा फूडची टेस्ट कशी आहे हे नक्की आम्हाला मेसेज करून सांगा. तर चला, थँक्यू. वेलकम. तर मित्रांनो, आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आता स्नेहा आमच्यासाठी जेवणासाठी मटण बनवणार आहे ना. कारण खूप दिवस झाले आम्ही मटण नाही खाल्लं. तर स्नेहाला सांगितलं मटण बनव. तर मटण आता आणलं येता वेळे. आणि बघा, आपण आता शेवटची ऑर्डर दिली. ज्या दादांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तर त्यांचं ना हे आलंय, फीडबॅक आले. तर तुम्हाला सुद्धा ऐकवतो एकदा. ताईने दिलेलं आहे. हाय दादा. दादा, जेवण एकदम फूड मस्त, एकदम टेस्टी जेवण आहे. मला एकदम खूप आवडलं. माकुल तर मीनी खाल्लेलं माझ्या घरामध्ये, म्हणजे माझ्या हस्बंडने, माझ्या बहिणीने असं कधीच नाही खाल्लेलं. आणि त्या लोकांनी खाल्लं, त्या लोक फर्स्ट टाइम खाल्लं, पण खूप त्यांना आवडलं. एकदम टेस्टी आहे, मस्त. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच ताई. तुम्ही जो आमच्याकडनं जेवण ऑर्डर केला आणि तुम्हाला आवडला, आम्हाला खूप छान वाटलं. आणखीन मित्रांनो, ज्याला कोणालाही आमच्याकडून जेवण म्हणजे स्नेहाच्या हातचं जेवण तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करू शकता. पण 2 ते 3 दिवस अगोदर तुम्हाला प्री बुकिंग करायला लागलं ऑर्डरसाठी पण ना, कारण खूप ऑर्डर येतात. मला फ्रेश पण मासली खायला मिळेल. आणि जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा आम्ही ती तशी मच्छी आणतो मार्केटमध्ये जाऊन. तर फ्रेश तर मिळणारच आणि टेस्टी पण असणार. आणि चिंबोऱ्यांसाठी बघा, आता 2 व्हिडिओ झाले असतील. चिंबोऱ्यांची तुम्हाला रेसिपी नाही बघायला भेटली, म्हणजे चिंबोऱ्यांची ऑर्डरच नाही बघायला भेटली. कारण आता चिंबोऱ्यांचा सीझन नाही आहे. तर चिंबोऱ्यांचा सीझन कधी येणार? एकादशी नंतर. एकादशी झाली ना का चिंबोऱ्यांचा सीझन येणार. मग आपल्या स्नेहाज होमली फूडमध्ये तुम्हाला चिंबोऱ्यांची डिश सुद्धा मिळेल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. बाय बाय करायला.